अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अंतिम अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविका, तरुण-तरुणी यांच्याबाबत चांगला विचार केल्याची प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं। कठीण काळामध्ये देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या काळातला हा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला। यामधून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न झालेला आहे। अंगणवाडी सेविका असतील, युवक असेल, युवती असतील याबाबत सुद्धा चांगल्या पद्धतीने विचार झाला आहे। त्यामुळे महायुतीचा घटक म्हणून मी या अर्थसंकल्पाचं स्वागत करतो। ज्यांचं तुम्ही नाव घेतलं त्यांचा वैयक्तिक साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत ईडीने त्यांना नोटीस दिलेली आहे। आम्ही जेवढं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिकलो की तुमच्या वैयक्तिक कारणामध्ये तुम्ही पक्ष आणू नका, ती सगळे मूल्य पायदळी तुडवून भावनिकतेचा आधार घेत आज तर प्रतिभा काकींनाही त्यांनी मैदानात उतरवलं काही कारण नसताना। जयंतराव पाटील साहेब पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष त्यांचे आहेत। त्याच्यानंतर प्राजक्त तनपुरे साहेब माजी राज्यमंत्री राहिलेले आहेत। त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं। त्यावेळेस कुठं असा गोंधळ किंवा राज्यभर आंदोलन झाली नव्हती। पण आज प्रतिभा काकी आल्या, मागच्या काळात पवार साहेब होते। आता हे कशाला सोंगडोंग करायचे? म्हणजे तुम्हाला कितीही तुम्ही ताणून धरलं तरी तुम्ही अजितदादा होऊ शकत नाही। आणि मला तर आश्चर्य असं वाटतं की अजितदादांवर ज्यावेळी आरोप प्रत्यारोप झाले त्यावेळेस घरातलं पण कोणी उतरलं नव्हतं। आज मात्र सगळीच जणं आलेली आहेत। म्हणजे जे स्वप्न ते संबंधित व्यक्तीबद्दल पाहत आहेत की बालमित्र मंडळाचा अध्यक्ष महाराष्ट्राचा भविष्यात मुख्यमंत्री होईल, तर मला असं वाटते हा केविलवाना प्रयत्न आहे। भावनिकतेवर जनता भाळणार नाही आणि जे काही चौकशीला जायचं आहे ते त्यांनी स्वतः जावं। पक्षाला तिथं वळून ताणून सर्वसामान्य लोकांना नेण्याचं काही कारण नाही। फक्त नौटंकी चित्रपट भाग 2 हा आजच्या तारखेमध्ये होता।